म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःच जर आधुनिक अपडेट राहिला आणि शेतीला बिझनेस म्हणून जर बघितलं तरच शेती सक्सेसफुल बनेल. आता जसं तुम्ही बघितलेलं आहे, तुम्ही आता एवढं उत्पन्न काढता, तुमच्या भागात तुमचं म्हणजे एवढं हे आहे, नाव झालेलं आहे की तुम्ही चांगलं उत्पन्न काढताय. तर शेवटचा काय सल्ला असेल? शेतकऱ्यांना मार्गदर्शन हे कोणाला तरी घेतलंच पाहिजे आणि त्या मार्गदर्शन शेवटपातूर त्याचं सातत्य ठेवलं तर शेतकऱ्यासारखा सुखी कोण नाही. बर, आता सरीमध्ये किती अंतर देत आहे? 5 फूट आहे आता. आणि रोपाचे जे आता ही जी हिला ऊस लावतो 5 फूट दीड 5 फूट सरीचं अंतर आणि 1.5 फूट रोपाचं अंतर आहे. ठिबक सिंचन तुम्ही केले ते डबल आहे. हो, डबल ठिबक आहे. पाणी किती वेळा द्यायला लागतं वर्षात? पाणी 2 तास रोजचं आम्ही डेली देतोय. एका प्लॉटला 2 तास. बरोबर, कारण तुमचं जे रान आहे ते माळरान आणि डबल ड्रिप असल्यामुळे 4 तासाचं पाणी पडते. हा हा, म्हणजे पाण्याची बचत पण होते ड्रिप मुळे. आणि वेळ आपला वाचतोय. बचत म्हणजे वेळ आपला वाचतोय. ओके, आता ह्याच्यात जर तण वगैरे आलं तर त्याला काय तणनाशक कुठलं फवारता तुम्ही ते जास्त करून? शनकॉर्न 2,4-D. बरं, परवडतंय ती? परवडते. BASF कंपनीचं दुसरं एक मिळतं ते वगैरे ते नाही फवारत तुम्ही? नाही, व्हरायटीला कसं सांगेल तसं. व्हरायटीला जसं ज्या व्हरायटीत चालत नाही त्या व्हरायटीला ती फवरून रोप जळतात ना. बरोबर. मग आता साधारणपणे 8 एकरामध्ये तुमचा ऊस आहे, तरी वर्षाला किती उत्पन्न खर्च वजा जाता मिळतं? 22 लाख रुपये सोगं राहते ती. 22 लाख? हो. ओके. 8 लाख रुपये आपला खर्च होतोय वर्षाकाठी. 900 टनाच्या आसपास ऊस निघतो 100%. 9-3-27 6-7 लाख रुपये 8 लाख रुपये जाते ती खर्च जातो. हो, 20-22 लाख रुपये 100% राहतात. म्हणजे वर्षाला एकराला 1 लाख रुपये खर्च येतोय म्हणायचा. हो. तर मग ऊस ही बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की सगळे ऊस 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 करतायत, कारण हा ऊस 80 लोकांचा म्हणजे ऊस 80 लोकांचं शेत पहिला तर हे नाही. हे जेणू म्हणलाय का नाही तो स्वतः 80 असणार आहे, हे हिशोबाचं आहे. बरोबर आहे. आणि जो आता ऊस आता कोणाचा ते बघताय तुम्ही 5-6 10-12 कांड्या सुद्धा ऊस तोडून नेते कारखाना. ऊसाला आता पुढच्या येणाऱ्या 2 वर्षात कारखान्याची ऊस मिळायची बंद होतील आणि रिकॉर्ड सुद्धा पडायची बंद होईल. जो आता टेक्निकल शेती करणार आहे तोच पुढे सक्सेस होणार आहे. आणि भविष्यात आता दर काय तुम्हाला आता माहितच आहे. बरोबर, दर वाढतच जाणार आहे, कमी दर वाढतच जाणार. आणि ऊस कमी मिळाल्यामुळं कारखान्याला गरज असणार, उत्पादन 100% कमी होणार आहे. माणसांचे जमिनीचे हेच राहील नाही, कॅपॅसिटी तेवढी राहिलेली नाही. बरोबर आहे. जो टेक्निकली ऊस उत्पादन काढेल तोच पुढे सक्सेसफुल बनेल. तरुणाला तुमचा आता शेवटचा काय सल्ला असेल? शेतीकडेच जास्तीत जास्त वळावं. 5 एकर मार्गदर्शन कोणातरी गावावं. 5 एकर शेती असेल तर तो 15-16 लाख रुपये 100% यात मिळू शकतो, एवढी गॅरंटी आपली. खर्च वजा जाता 10-1 लाख रुपये त्याला ऊस शेती 100% मिळणार. बरोबर. तर तुम्ही खूप छान प्रकारे मुलाखत दिली, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि असंच तुमची शेती पुढे वाढत राहावं, असंच तुम्हाला उत्पादन मिळत राहावं, यासाठी ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून शुभेच्छा. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही जर ऊस शेती करत असाल, तुमच्याकडे काय ह्यांच्यासारखे अजून काय माहिती असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता, कारण जेणेकरून जे शेतकरी अजून कोण आधुनिक शेतीकडे वळायचा प्रयत्न करतात त्यांना त्याच्याविषयी माहिती भेटेल. धन्यवाद.